हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल्ल, आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत एका पॉवरफुल तालुक्यात. पॉवरफुल म्हणलो कारण की आज आपण चाललो बारामतीला ॲक्च्युली माझ्या आत्या, मामा आणि बरेचसे इतर नातेवाईक राहतात. तर आज आम्ही चाललोय त्यांच्या सर्वांची भेट घ्यायला. आम्ही असं ठरवलं की बारामतीला जाता जाता आज आम्ही जाणार आहोत एका प्राचीन मंदिराला भेट देण्यासाठी. त्या मंदिराचं नाव आहे पांडेश्वर. आणि आज माझ्या सोबत आहे कोमल, माझा भाऊ रोहित, त्याची बायको रश्मी आणि माझा पुतण्या आणि मुलगा रेयांश आणि आकांश. तर जाऊयात आपण पांडेश्वर मंदिराकडे. चला. सो फ्रेंड्स, पांडेश्वर मंदिर हे पुणे डिस्ट्रिक्टमध्ये पुरंदर तालुक्यात लोकेटेड आहे. पुण्यापासून अप्रॉक्सिमेटली 65 किलोमीटरवर हे मंदिर आहे. आणि जेजुरीपासून जर तुम्ही बघितलं तर अप्रॉक्सिमेटली 12 ते 14 किलोमीटरवर हे मंदिर आहे. आमची जर्नी पुण्यामधून सुरू झाली. पुण्यातून तुम्हाला 2 रस्ते आहेत. एक म्हणजे तुम्ही दिवे घाटने जाऊ शकता, किंवा दुसरा म्हणाल तर बोपदेव घाटने तुम्ही सासवडला येऊ शकता, आणि मग तिथून पुढे जेजुरी. पुण्यामधून जेव्हा तुम्ही जेजुरीला पोहोचता तेव्हा तुम्हाला जो लेफ्ट साईडला मोरगाव रोड लागतो त्या रोडने आपल्याला पुढे जायचे आहे. जेजुरीतून जेव्हा तुम्ही मोरगाव रोडकडे वळाल तेव्हा मंदिराकडे जाण्यासाठी तुम्हाला 2 रस्ते आहेत. एक म्हणजे तुम्ही जो जेजुरीतून गेल्यावरती जो रेल्वे ब्रिज लागतो तो क्रॉस केल्या गेल्या लेफ्ट साईडला नाझरे गावातून रोड आहे, किंवा मग तुम्ही सरळ जाऊन जवळ अर्जुन या गावातून तुम्ही पांडेश्वर या मंदिराकडे पोहोचू शकता. तर झालं काय, व्हिडिओला ऑडिओ का ऐकायला येत नाही असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ॲक्च्युली झालं असं, आम्ही पांडेश्वरला जाईपर्यंत पूर्ण व्हिडिओला ऑडिओ व्यवस्थित रेकॉर्ड होत होता. पण जेव्हा आम्ही पांडेश्वरला पोहोचलो आणि मंदिर वगैरे फिरलो, मी पूर्ण व्लॉग ते शूट केला. आणि मी जेव्हा आज व्लॉग एडिट करायला बसलो होतो तेव्हा मी व्हिडिओ चेक करताना पाहिलं तर कोणत्याच व्हिडिओला ऑडिओ हा रेकॉर्ड झालेलाच नाही आहे. तर मी विचार करत होतो की पांडेश्वरचा हा व्हिडिओ रिलीज करायचा की नाही, पण नंतर म्हणलं की करूयात, आपण इथून पुढे व्हॉइस ओव्हर करूयात. तर इथून पुढे व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला व्हॉइस ओव्हर थ्रू मी पांडेश्वरचं मंदिर डिस्क्राईब करणार आहे. तर मित्रांनो, पांडेश्वर या प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिराचा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा, अजिबात मिस करू नका. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट्समधून तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर चला करूयात पुढच्या व्हिडिओला सुरुवात.
पांडेश्वर हे मंदिर नागर शैलीचा वापर करून बांधले गेलेले मंदिर आहे. या मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधले. मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्या गेल्या मंदिराच्या भिंतीवर केलेले सुंदर नक्षीकाम आपल्याला बघायला मिळते. आम्ही अनेकदा बारामतीला जातो, पण इतक्या वेळेस गेलो पण आम्हाला काहीच आयडिया नव्हती की इतके सुंदर मंदिर या रस्त्यामध्ये आहे. या मंदिराच्या काही मुख्य आकर्षणापैकी एक म्हणजे हे मुख्य दरवाजाजवळील द्वारपाल जय विजय. पण या भग्न जय विजय मूर्ती बघून आपल्याला अफजल खानाने केलेल्या मंदिरावरील हल्ल्याच्या खुणा बघायला मिळतात. मुख्य दरवाजातून आत आल्यावर आपल्याला प्राचीन काळातले कोरीव दगडी खांब दिसतात आणि त्यावर केलेली सध्याच्या काळातली ही रंगरंगोटी, जी की नाही केली तर त्याची मूळ सुंदरता बघायला मिळेल असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. आता इथून आत जाताना जो मंदिराचा भाग आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे सभामंडप आणि गर्भगृह. पण हे सध्याच्या काळात बांधलेले दिसते. काही गावकऱ्यांशी माझं बोलणं झालं त्यानुसार हा भाग खूपच मोडकळीस आला होता, म्हणून याचा पूर्ण जीर्णोद्धार केला गेला आहे. गर्भगृहामध्ये गेल्यावर आपल्याला एका सुंदर आणि भव्य अशा शिवलिंगाचे दर्शन मिळते. हे शिवलिंग जमिनीपासून थोडं वरती एका चौथऱ्यावर आहे. कदाचित महाराष्ट्रातील किंवा भारतातील एकमेव शिवलिंग जे चौथऱ्यावर बघायला मिळते. याची स्टोरी अशीच सांगितली जाते की पांडव उंच होते म्हणून त्यांनी या शिवलिंगाची प्रतिष्ठापना थोड्या उंचीवर म्हणजेच एका चौथऱ्यावर केली आहे. मंदिराच्या समोरच एक नंदी मंडप आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट मागे इंटरेस्टिंग मनोरा आपल्याला बघायला मिळतो. याला आपण वॉच टॉवर असंही म्हणतो. हा मनोरा शिवाजी महाराजांच्या काळातला असावा. चला बघूया वॉच टॉवर वरून कसा दिसतो आजूबाजूचा परिसर. माझ्या अंदाजे हा वॉच टॉवर या मंदिरावर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला असावा. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघत आहात यामधून एका वेळी एकच माणूस वरती जाऊ शकतो आणि मनोऱ्यावर थांबू शकतो, कारण हा इतका छोटा आहे की 2 माणसं उभेही नाही राहू शकत. आणि एखादा तब्येतवाला माणूस असेल तर वरती जाणं त्याला एकदम हार्ड आणि घाम फोडणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता याच्या या निमुळत्या पायऱ्या आणि या ज्या चौकोनी खाचा आहेत त्याचा आधार घेऊन तुम्हाला वरती यावं लागतं. आणि यामधून मला व्लॉगिंग सेटअप घेऊन वरती येणं म्हणजे कसरतच झाली होती. पण काही हरकत नाही, मनोऱ्यावर आल्यावर काय भारी नजारा दिसतो. मंदिर, कऱ्हा नदी आणि हा सभोवतालचा परिसर. आणि मी जेव्हा वरती आलो होतो तेव्हा सनसेट होत होता, त्यामुळे मंदिरामागे होणारा सूर्यास्त एकदम भारी, एकदम भारी.
मंदिराच्या बाजूने भक्कम संरक्षण भिंत आहे, ज्यावर तुम्ही जाऊही शकता. आणि तसेच भिंतीमध्येच मोठ्या मोठ्या देवड्या सुद्धा आहेत. आणि तिथूनच बाजूने करा नदीच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी एक जिना सुद्धा आहे. तसेच मित्रांनो, मंदिराच्या परिसरात अनेक छोटी मंदिरं आहेत. त्यापैकी एक हे गणपतीचे मंदिर. आणि गणपती मंदिराच्या मागे आहे कुंती माता मंदिर, ज्याचा जीर्णोद्धार केला गेला आहे. तसेच आपल्याला युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव यांची मंदिरं बघायला मिळतात. आणि काही अंतरावरच अर्जुनाचे मंदिर सुद्धा आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या या प्राचीन मंदिराला. सो फ्रेंड, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फ्री आहे. चला तर भेटू पुढे एका गावरान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.